श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा. पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. हे व्रत जोडीनेही करता येते. गुरुवारी सकाळी स्नान करून पूजा विधी करावा. त्या दिवशी उपवास करावा, अर्थात त्या दिवशी एक वेळेसच भोजन करावे. पूजा व आरती करून कहाणी वाचावी. आता या पूजेचा, या व्रताचा विधी याप्रमाणे आहे. पूजेची जागा स्वच्छ असावी. देवतेचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे करावे. चौरंग वा पाटावर कपडा टाकून त्यावर गहू अथवा तांदूळ वर्तुळाकार पसरून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात सुपारी, पैसा टाकावं, दुर्वा ठेवा. कलशात 5 प्रकारचे पाणी ठेवावं. त्यावर नारळ ठेवायचे. नारळाची शेंडी ही वरच्या दिशेस असली पाहिजे. कलशाला 8 ठिकाणी हळदी कुंकू लावा. समोर श्री महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची. मूर्ती नसेल तर चित्र ठेवा. तसेच तांदूळावर गणपती म्हणून सुपारी ठेवायची. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पूजेच्या जागी आसनावर येऊन बसायचं आणि आचमन करायचे. त्यानंतर महालक्ष्मी पूजनाचा संकल्प करून पूजनाला सुरुवात करायची. प्रथम गणपती पूजन करावे. त्यात गणपती स्नान, गंधाक्षता, फूल, धूप, दीप, नैवेद्य व आरती करावी आणि त्यानंतर श्री महालक्ष्मीची यथासांग पूजा करून महानैवेद्य व आरती करावी आणि त्यानंतर कहाणी वाचावी. उद्यापनाच्या दिवशी काय करायचंय? 7 सुवासिनी अथवा कुमारिका बोलावून त्यांना आसन द्यायचंय. पूजा, आरती व कहाणी झाल्यानंतर त्यांना हळद कुंकू, एक फळ देऊन पोथीची एक प्रत द्यायची आणि भोजनाला द्यायचं आणि त्यानंतर दक्षिणा द्यायची. आता मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बा महालक्ष्मीची कथा म्हणजे कहाणी वाचायची. तर या महालक्ष्मीची कथा म्हणजे कहाणी काय आहे ती आपण ऐकूयात. ती याप्रमाणे आहे. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. जसे की पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखले जाते. अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी आहे. तेथे एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे त्याला ज्ञान होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होते, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे लिहिली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच लावतील. तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. हे कोण सांगते? ती म्हातारी सांगते. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी तिला प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले.
तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाले की मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाले की आजीबाई रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावतच महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानासन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घुलू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धनपित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे पाहून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहिले तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळशे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावाला आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही.
राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता, पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला, त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा त्या मिठाचा उपयोग, असे श्यामबाला आपल्या पतीला म्हणाली. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील, तुमची कामना पूर्ण करील. ही झाली कहाणी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती व कलशावर अक्षता वाहून आपण पुनरागमन करावे असे म्हणून विसर्जन करावे. हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे आणि तितकेच भक्तिभावाने करण्यात येणारे श्री महालक्ष्मीचे हे व्रत कसे केले जाते, या व्रताच्या ज्या काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्या काय आहेत, त्यांचे महत्व काय आहे आणि या व्रताच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवण मिळते हे सांगण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला आहे. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.